रामकृष्ण हरी. सार्थ श्री ज्ञानेश्वरी. अध्याय 9. राजविद्या राजगुह्य योग. भाग 3. प्रकृतिं स्वामवष्टभ्य विसृजामि पुनः पुनः भूतग्राममिमं कृत्स्नमवशं प्रकृतेर्वशात्. आपल्या त्रिगुणात्मक मायेचा अंगीकार करून स्वभाव वशतेमुळे परतंत्र झालेल्या या सर्व भूतांच्या समुदायाला त्यांच्या कर्मानुसार मी पुन्हा पुन्हा निर्माण करतो. तरी हेची प्रकृती किरीटी मी स्वकीया सहजे अधिष्ठी तेत तंतु समवायपटी जेवी विनावणी दिसे. मग तिये विनावणीचे न्याधारे लहाना चौकडिया पटत्व भरे. तैसी पंचात्मके आकारे प्रकृतीची होय. जैसे विरजणीयाचे निसंगे दूधची आटे जो लागे तैसी प्रकृती अंगारी गे सृष्टीपणाचिया. बीज जळाची जवळीक लाहे आणि तेची शाखोपशाखी होय. तैसे मज करणे आहे भूतांचे हे. अगानगर हे राये केले या म्हणन या साचपण किर आले. परी निरुते पाहता काय सिणले रायाचे हात. आणि मी प्रकृती अधिष्ठी ते कैसे जैसे स्वप्नी जो असे. मग तोची प्रवेशे जागृतावस्थे. तरी स्वप्नौनी जागृती येता काय पाय दुखती पंडुसुता. की स्वप्ना माझी असता प्रवासू होय. या आघवियाचा अभिप्रावो काही जे हे भूतसृष्टीचे काही. मज एकही करणे नाही ऐसाची अर्थू. जैसी राये अधिष्ठिली प्रजा व्यापारे आपुलाली या काजा. तैसा प्रकृती संगू हा माझा येर करणे ते येचे. पाहे पा पूर्णचंद्राची ये भेटी समुद्री अपार भरते दाटी. तेथ चंद्रासी काय किरीटी उपखा पडे. जड परी जवळिका लोह चळे तरी चळो का. तरी कवणू शिणू भ्रामका सन्निधानाचा. किंबहुना या परी मी निज प्रकृती अंगीकारी आणि भूतसृष्टी एकसरी प्रसवोची लागे. जो हा भूतग्रामू आघवा असे प्रकृती आधीन पांडवा. जैसी बीजाची या वेल पालवा समर्थ भूमी. ना तरी बाळादिका वयसा गोसावी देह संगू जैसा. अथवा अघनावळी आकाशा वार्षिये जेवी. का स्वप्नासी कारण निद्रा तैसी प्रकृती हे नरेंद्रा. या अशेषाही भूत समुद्रा गोसाविणी गा. स्थावर आणि संगमा स्थूळा अथवा सूक्ष्मा हे असो भूतग्रामा प्रकृतीची मूळ. म्हणोनी भूते हन सृजावी का सृजिली प्रति पाळावी. ये करणी न येती आघवी आमुची या अंगा. जळी चंद्रिकेची या पसरती वेली ते वाढी चंद्रे नाही केली. तेवी माते पावोनी ठेली दुरी कर्मे. तरी अर्जुना माझ्या या प्रकृतीचा मी जेव्हा सहज अंगीकार करतो तेव्हा सुताचा सदैव संबंध असलेल्या वस्त्रामध्ये ज्याप्रमाणे उभी आडवी वीण दिसते. या विणकरीच्या आधाराने प्रारंभी लहान लहान चौकड्या विणल्या जाऊन नंतर एक वस्त्र पूर्ण तयार होते. त्याप्रमाणे सूक्ष्म प्रकृतीनंतर सूक्ष्म पंचमहाभूतात्मक माया सृष्टीच्या आकाराने प्रकट होते. ज्याप्रमाणे विरजणाच्या संयोगाने पातळ असलेले दूध दही रूपाने घट्ट होऊ लागते त्याप्रमाणे प्रकृतीही सृष्टीतील आकार बनवू लागते. बीजाला पाण्याचे सानिध्य लाभले की ते बीज लहान मोठ्या फांद्यांच्या रूपाने विस्तार पावू लागते. त्याप्रमाणे माझ्या सानिध्याने प्रकृतीपासून प्राणीमात्रांची उत्पत्ती होते. अरे एखादे नगर राजाने वसविले आहे हे बोलणे जरी खरे असले तरी प्रत्यक्षात नगर रचण्यामध्ये राजाच्या हातांना काही श्रम पडलेले असतात का.
जसा स्वप्नावस्थेतील मनुष्य जागृत अवस्थेत येत असतो त्याप्रमाणे मी प्रकृतीचा स्वीकार करतो. तरी अर्जुना, स्वप्नातून जागृत अवस्थेमध्ये येताना पाय दुखतात का? किंवा स्वप्नामध्येच असताना प्रवासाचे श्रम होतात काय? या सर्व दृष्टांतांमधील अभिप्राय काय आहे म्हणशील तर जी काही भूतांची उत्पत्ती होते त्यासंबंधी माझे कर्तव्य एकही नाही, असाच ह्या दृष्टांताचा मथितार्थ आहे. ज्याप्रमाणे राजाचा आश्रय असलेली प्रजा आपापली कर्तव्ये कर्मे करीत असतात, त्याप्रमाणे प्रकृतीला माझा केवळ कल्पित आधार आहे. बाकी सर्व कर्तृत्व हे प्रकृतीचेच आहे. अर्जुना, असे पहा की पौर्णिमेच्या चंद्राची भेट होताच सागराला अपार भरती येते. त्यावेळी चंद्राला काही श्रम पडतात काय? लोखंड हे जड असते, परंतु लोहचुंबकाजवळ आले की ते हलते. लोहचुंबकाला लोखंड हलविण्याचे श्रम पडतात काय? अधिक काय सांगावे? मी स्वतःच्या प्रकृतीचा स्वीकार करत असतो, तेव्हा ती प्रकृती सदैव भूतांची उत्पत्ती करू लागते. हे पांडवा, हा जो सर्व भूतसमुदाय आहे त्याचे अस्तित्व हे प्रकृतीच्या अधीन असते. ज्याप्रमाणे बीजापासून निर्माण होणाऱ्या पालवींना, वेलींना आश्रय देण्यास भूमीही समर्थ आहे, अथवा बालपण, तारुण्य, प्रौढत्व, वृद्धापकाळ अशा अनेक अवस्थांना ज्याप्रमाणे देहसंग हेच प्रमुख कारण आहे, अथवा आकाशात मेघांच्या अनेक पंक्ती निर्माण होण्यास वर्षाकाळ कारण आहे, अथवा स्वप्नाला कारण जशी निद्रा असते त्याप्रमाणे हे नरेंद्रा, त्या भूतरूपी विशाल सागराची स्वामिनी ही प्रकृतीच आहे. जड असो वा चेतन असो, स्थूल असो वा सूक्ष्म असो, या सर्व भूत समुदायाला प्रकृती हीच मूळ कारण आहे. म्हणून सर्व भूते उत्पन्न करावीत अथवा उत्पन्न केल्यावर त्याचे पालन पोषण करावे, ही सर्व प्रकारची कर्तव्ये माझ्या मूलभूत स्वरूपाकडे येत नाहीत. पाण्यामध्ये चंद्राच्या वेली पसरलेल्या दिसतात, परंतु त्या वेली चंद्राने वाढविलेल्या नसतात. त्याप्रमाणे विश्वाची उत्पत्ती, स्थिती, लय ही कर्मे प्रकृतीच्या संबंधाने मजकडे येऊनही परमार्थतः माझ्यापासून दूर असतात. न च मां तानि कर्माणि निबध्नन्ति धनंजय, उदासीन वदासीन मसक्तं तेषु कर्मसु. हे धनंजया, त्या जगत उत्पत्ती रूप कर्मामध्ये आसक्तीरहित व उदासीनाप्रमाणे राहणाऱ्या मज परमात्म्याला ती कर्मे बंधन करत नाहीत. आंगे सुटली या सिंधू जळाचा लोटू, न शके धरू सैंधवाचा घाटू. तेवी सकळ कर्मा मीच शेवटू, ती काय बांधती माते. धूमरजांची पिंजरी, वाजती या वायू ते जरी होकारी. का सूर्यबिंबा माझारी, अंधारे शिरे. हे असो पर्वताची हृदयीचे, जेवी पर्जन्यधारास्तव न खोच. तेवी कर्मजात प्रकृतीचे, न लगे मज. एरवी ये प्रकृती विकारी, एकू मीची आहे अवधारी. परी उदासीनाची या परी, करी ना करवी. जैसा दीपू ठेविला परिवरी, कवणा ते नियमी ना निवारी. आणि कवन कवणीये व्यापारी, रहाटे तेही नेणे. तो जैसा का साक्षी भूतू, गृह व्यापार प्रवृत्ती हेतू. तैसा भूतकर्मी अनासक्तू, मी भूती असे. हा एकची अभिप्रायो पुढत पुढती, काय सांगो बहुता उपपत्ती. येथे एक हेळा सुभद्रापती. सागराच्या पाण्याचा लोट स्वैरपणे जोराने वाहू लागला तर त्याला मिठाचा घाट प्रतिबंध करू शकत नाही, कारण ते मीठ समुद्रात विरघळून जाते. त्याप्रमाणे सर्व कर्मे माझ्यामध्ये लय पावतात, तर ती कर्मे मला कशी बांधू शकतील? सोसाट्याने वाहणाऱ्या वाऱ्याला कसा धुराचा लोट थांबवील, अथवा सूर्यबिंबात कसा अंधकार शिरेल? हे असो, पावसाच्या धारा पर्वतातील पदार्थांना काही बाधा करू शकत नाहीत. त्याप्रमाणे प्रकृतीची सर्वे कर्मे
मला बाधा करू शकत नाहीत. एरवी प्रकृतीपासून निर्माण झालेल्या कार्यामध्ये मीच एक व्याप्त आहे हे लक्षात ठेव. परंतु उदासीनाप्रमाणे मी काही करत नाही व कोणाकडून काही करवीत देखील नाही. ज्याप्रमाणे घरात ठेवलेला दिवा प्रकाश देतो, पण अमुक काम कर अथवा करू नको असे कोणालाही सांगत नाही आणि कोण कोणते कर्म करतो इकडे लक्ष देखील देत नाही. ज्याप्रमाणे तो दिवा घरात साक्षीभूत असतो आणि घरातील सर्व कर्म प्रवृत्तीला कारण असतो, त्याप्रमाणे सर्व भूतांमध्ये मी असूनही त्यांच्याकडून होणाऱ्या कर्मांमध्ये मी अनासक्त असतो. हा एकच अभिप्राय खरा आहे. त्याबद्दल अनेक पर्यायांनी पुन्हा पुन्हा काय सांगू. तर हे सुभद्रापती, आता एवढे लक्षात ठेव. मयाध्यक्षेण प्रकृती सूयते सचराचरम हेतुनानेन कौन्तेय जगद्विपरिवर्तते. हे अर्जुना, अधिष्ठाता अशा माझ्या सानिध्याने माया सर्व चराचर जगत उत्पन्न करते आणि या कारणाने हे सर्व जगत जन्ममृत्यूरूपी चक्रामध्ये फिरत राहते. जे लोकचेष्टा समजता, जैसा निमित्त मात्र का सविता, तैसा जगत प्रभवी पंडुसुता हे तुम्ही जाणे. काजे मिया अधिष्ठिली या प्रकृती, होती चराचराची या संभूती. म्हणून मी हेतु हे उपपत्ती घडे यया. आता येणे उजीवडे निरुते, न्याहाळी पा ऐश्वर्य योगाते. जे माझ्या ठाई भूते परिभूती मी नसे, अथवा भूते ना माझ्या ठाई आणि भूतान माझी मी नाही. या खुणा तू कै चुको नको. हे सर्वस्व आमुचे गूढ, परी दाविले तुझ उघड. आता इंद्रिया देऊनी कवाड हृदयी भोगी. हा दंशू जवनये हाता, तव माझे साचो कारे पण पार्था. न सापडेगा सर्वथा जेवी तुशी कण. एरवी अनुमानाचे पैसे, आवडे कीर कळले ऐसे. परी मृगजळाचे ओलांशे, काय भूमी तिमे. जे जाळ जळी पांगिले, तेथ चंद्रबिंब दिसे आतुडले. परी थडिये काढूनी झाडिले, तेव्हा बिंबके सांगे. तैसे बोलवरी वाचा बळे, वायाची झकवीजती प्रतीतीचे डोळे. मग साचो कारे बोधा वेळे, आथी ना होईजे. सृष्टीतील सर्व लोकांच्या व्यवहाराला सूर्य जसा निमित्त कारण आहे, त्याप्रमाणे हे अर्जुना, जगाच्या उत्पत्तीला मी केवळ निमित्त कारण आहे हे जाणून घे. कारण मी प्रकृतीचा अधिष्ठान रूपाने अंगीकार केला म्हणजे तिच्यापासून चराचराची उत्पत्ती होते. या उत्पत्तीमुळे मी संपूर्ण जगाचे निमित्त कारण आहे असे संभवते. आता या उपपत्तीच्या ज्ञानप्रकाशाने तू माझ्या ऐश्वर्य योगाला उत्तम प्रकारे निहाळून बघ. म्हणजे तुला असे जाणवेल की माझ्या ठिकाणी सर्व भूते आहेत, पण मी त्या भूतांमध्ये नाही, अथवा भूते माझ्या ठिकाणी नाहीत आणि भूतांमध्ये मी नाही. हे महत्त्वाचे वर्म तू कधीही विसरू नकोस. हे आमचे सर्वस्वी गुप्त असे ज्ञान आहे, परंतु तुला उघड करून दाखविले आहे. आता इंद्रियांची द्वारे बंद करून घे आणि सूक्ष्म अशा गुह्य विचारांचा अंतःकरणामध्ये अनुभव घे. हे अर्जुना, सूक्ष्म असे ज्ञानवर्म जोपर्यंत हृदयात प्रकट होत नाही तोपर्यंत माझे पारमार्थिक स्वरूप कळू शकत नाही. ज्याप्रमाणे कोंड्यामध्ये शोध घेऊ लागलो तर दाण्याचा एक कण देखील सापडत नाही. एरवी तर्काच्या आधाराने माझे मूळचे स्वरूप कळल्यासारखे वाटते, परंतु मृगजळाच्या पाण्याने जमीन कधी भिजते काय? कारण जाळे पसरून जलामध्ये टाकले असता त्यामध्ये चंद्रबिंब सापडले आहे असे वाटते, परंतु ते जाळे पाण्यातून बाहेर काढून झाडले असता चंद्रबिंब कोठे असते हे तूच सांग बरे. त्याप्रमाणे आम्ही अनुभव संपन्न आहोत असे कित्येक लोक शब्द व वाणीच्या सहाय्याने सर्वांना भासवितात,
परंतु खऱ्या बोधाची परीक्षा झाली म्हणजे त्यांना ज्ञान झालेले नाही व दुसऱ्याला ते करून देता येत नाही हे उघडपणे कळून येते. अवजानन्ति मां मूढा मानुषीं तनुमाश्रितं परं भावमाजानन्तो मम भूतमहेश्वरम्. सर्व भूतांच्या महान ईश्वर रूप अशा माझ्या परमभावाला न जाणणारे अज्ञानी लोक मानवाचे शरीर धारण केलेल्या मज परमात्म्याला सामान्य समजतात. अर्थात आपल्या योगमायेने जगाच्या उद्धारासाठी मनुष्यरूपाने व्यवहार करणाऱ्यास ते साधारण मनुष्य मानतात. किंबहुना भवा बिहाया आणि साचे चाड आथी जरी मिया तरी तू गावपत्ती इया जतन कीजे. एरवी दिठी वेधली कवळे तै चांदणी या ते म्हणे पिवळे. तेवी माझ्या स्वरूपी निर्मळे देखती दोष. ना तरी ज्वरे विटाळले मुख ते दुधाते म्हणे कडू विख. तेवी अमानुषा मानुष मानिती माते म्हणून पुढत पुढती धनंजया. झणे विसंबसी या अभिप्राया जे या स्थूलदृष्टी वाया जाई जेल गा. पै स्थूलदृष्टी देखती माते ते चिन देखणे जाण निरुते. जैसे स्वप्नी चेनी अमृते अमरनो हिजे. एरवी स्थूलदृष्टी मूढ नाते जाणती कीर दृढ. परी ते जाणनेची जाणने या आड रिगोनी ठाके. जैसा नक्षत्राची या भासा साठी घातू तया हंसा. माझी रत्नबुद्धीची या आशा रिगोनिया. सांगे गंगा या बुद्धी मृगजळ ठाकोनी आली याचे कवण फळ. काय सुरतरू म्हणोनी बाबुळ सेविली करी. हा निळ्याचाची दुसरा या बुद्धी हातू घातला विखारा. का रत्ने म्हणोनी गारा वेची जेवी. अथवा निधान हे प्रगटले म्हणोनी खदिरांगार खोळे भरिले. का सावली नेणता घातले कुहासिंहे. तेवी मी म्हणोनी प्रपंची जी बुडी दिधली कृतनिश्चयाची. ती चंद्रासाठी जेवी जळीची प्रभा धरिली. तैसा कृतनिश्चय वाया गेला जैसा कोणी एकू कांजी प्याला. मग परिणाम पाहो लागला अमृताचा. तैसे स्थूलाकारी नाशिवंते भरवसा बांधोनी चित्ते. पाहती मज विनाशाते तरी कैचा दिसे. अशा काही पश्चिम समुद्राची या तटा निघी जेत आहे पूर्विलिया वाटा. का कोंडा कांडिता सुभटा कणजोडे. तैसे विकारले हे स्थूळ जाणितले या मी जाणवतसे केवळ. काही फेण पिता जळ सेविले होय म्हणोनी मोहिलेनी मनोधर्मे. हेची मी मानुनी संभ्रमे. मग येथीची जिये जन्मकर्मे तिये मजची म्हणती. एतुलेनी अनामा नाम मज अक्रियासी कर्म. विदेहासी देहधर्म आरोपिती. मज आकार शून्या आकारू निरुपाधिका उपचारू. मज विधिवर्जिता व्यवहारू आचाराधिक. किंबहुना अधिक काय सांगावे. जन्ममरण रूपी संसारचक्राची भीती वाटत असेल तर आणि माझी प्राप्ती व्हावी असे मनापासून वाटत असेल तर मी सांगितलेले वर्म तू पूर्ण लक्षात ठेव. ज्याप्रमाणे काविळीने व्यापलेली दृष्टी चांदण्याला पिवळे समजते त्याप्रमाणे अज्ञानाने व्यापलेली दृष्टी माझ्या निर्मळ स्वरूपाचे ठिकाणी दोष पाहते. ज्याप्रमाणे तापाने तोंड कडू झाले की दूध हे विषाप्रमाणे कडू लागते त्याप्रमाणे मी मनुष्य नसतानाही मला मनुष्य मानतात. म्हणून धनंजया तुला पुन्हा एकदा सांगतो की तू कदाचित या कथन केलेल्या स्वरूप ज्ञानाच्या अभिप्रायाला विसरशील बरे, पण विसरू नकोस. कारण स्थूल दृष्टीने मजकडे पाहिले तर ते पाहणे व्यर्थ जाईल. ज्याप्रमाणे स्वप्नातील अमृत पिऊन कोणी अमर होत नाही त्याप्रमाणे जे कोणी स्थूल दृष्टीने मजकडे पाहतात
त्यांचे ते पाहणे हे न पाहणेच आहे असे समजावे. एरवी मी स्थूल आहे अशा दृष्टीने माझ्याकडे पाहणारे जे अज्ञानी लोक आहेत ते आपल्या समजुतीप्रमाणे मला जाणतात, परंतु त्यांचे जे जाणणे माझ्या स्वरूपाच्या खऱ्या ज्ञानाच्या आड येते. ज्याप्रमाणे पाण्यात पडलेल्या नक्षत्राच्या प्रतिबिंबाला पाहून ती रत्ने आहेत असे समजून राजहंस पाण्यात शिरून ती खाण्याच्या इच्छेने पाण्यातील खडकावर आपली चोच आपटून जसा घात करून घेतो, असे सांग की ही गंगा आहे असे समजून मृगजळाजवळ पोहोचून परत आलो तर कोणते फळ प्राप्त होते? अथवा कल्पवृक्ष समजून बकुळीच्या वृक्षाचा आश्रय केला तर इच्छिलेले फळ प्राप्त होईल काय? नीलमण्यांचा 2 पदरी हार समजून जरी सर्पाला हातात धरले किंवा रत्न समजून जर गारगोट्या वेचल्या अथवा धनाचा चकचकीत ठेवा प्रकट झाला आहे असे समजून खैराचे निखारे पदरात घ्यावेत अथवा आपली पडछाया पाण्यात पडली आहे हे न जाणता सिंहाने पाण्यात उडी टाकून प्राणास मुकावे. त्याप्रमाणे ज्यांनी मी परमात्मा देहधारी आहे असा आपल्या बुद्धीमध्ये निश्चय केला आहे त्यांनी खरा चंद्र आहे असे समजून जलातील चंद्राचे प्रतिबिंब घेतल्यासारखे आहे. त्याप्रमाणे मी प्रपंचात आहे अशा विचाराने केलेला निश्चय वाया जातो. जसा एखादा कांजी पिऊन अमृतापासून होणाऱ्या अमरत्वाचा लाभ इच्छितो, त्याप्रमाणे ज्याला स्थूल आकार आहे अशा नाशवंत देहाच्या ठिकाणी अविनाशी अशा मला पाहणाऱ्याला मी कसा दिसेन? कोणी पश्चिम समुद्राकडे जाण्याच्या हेतूने पूर्व समुद्राच्या मार्गाला जाऊ लागला तर त्याला पश्चिम समुद्राचा किनारा कसा बरे प्राप्त होईल? किंवा हे अर्जुना, कोंडा काढून त्यातून दाणे प्राप्त होतील काय? त्याप्रमाणे जन्मादी विकारांना प्राप्त झालेले माझे स्थूल असे शरीर जाणले असता माझे खरे स्वरूप जाणले जाईल काय? फेस पिल्याने पाणी पिल्यासारखे होईल काय? म्हणून मायेने मनोवृत्ती मोहित होते आणि संभ्रमाने मनुष्य शरीरच माझे खरे स्वरूप आहे असे समजून या शरीराची जी जन्मकर्मे आहेत ती माझी कर्मे आहेत असे म्हणतात. या कारणामुळे मी नामरहित असूनही मला नाम आहे. मी कर्म करत नसूनही माझ्याकडून कर्म घडते. मी देहरहित असूनही मला देह आहे आणि देहधर्मही आहेत असा आरोप करत असतात. मी निराकार असूनही मला विविध आकार आहेत असे मानतात. मी निरुपाधिक असूनही मला 16 शास्त्रशुद्ध उपचार अर्पण करतात. मला शास्त्रमर्यादेचे बंधन नाही, तरी पण आचारांचा व्यवहार करतात. मज वर्णहीना वर्णू गुणातीतासी गुणू मज अचरणाचरणो अपाणिया पाणी मज अमेया मान सर्वगतासी स्थान जैसे ऐसे जे मा जीवन निदेला देखे तैसे अश्रवणा श्रोत मज अचक्षुषी नेत्र अगोत्रागोत्र अरूपारूप मज अव्यक्तासी व्यक्ती अनार्तासी आरती स्वयं तृप्ता तृप्ती भाविती गा मज अनावरणा प्रावरण भूषणातीतासी भूषण मज सकळ कारणाकारण देखती ते मज सहजाते करीती स्वयं भाते प्रतिष्ठिती निरंतराते आव्हानिती विसर्जिती गा मी सर्वदा स्वतः सिद्धू तो की बाळ तरुण वृद्धू मज एकरूपा संबंधू जाणती ऐसे मज अद्वैतासी दुजे मज अकर्तयासी काजे मी अभोक्ता की भुंजे ऐसे म्हणती मज अकुळाचे कुळ वानिती मज नित्याचे निधने शिणती मज सर्वांतराचे कल्पिती अरिमित्र गा मी स्वानंदाभिरामू तया मज अनेक सुखाचा कामू आघवाची मी असे समू की म्हणती एकदेशी मी आत्मा एक चराचरी
म्हणती एकाचा कै पक्ष करी, आणि कोपोनी एका ते मारी, हेची वाढविती. किंबहुना ऐसे समस्त, जे हे मानुष्य धर्म प्राकृत, तयांची नाव मी ऐसे विपरीत ज्ञान तयांचे. जव आकारू एक पुढा देखती, तव हा देव येणे भावे भजती. मग तोची विघडलिया टाकीती, नाही म्हणोनी. माते येणे येणे प्रकारे, जाणती मनुष्य ऐसेनी आकारे. म्हणूनी ज्ञानाची ते आधारे, ज्ञानासी करी. मी वर्णांच्या पलीकडे आहे, पण मला एका विशिष्ट वर्णाचा समजतात. मी निर्गुण असूनही मला सगुण समजतात. मला हात पाय नसतानाही हात पाय आहेत असे समजतात. मी अनंत असूनही मला विशिष्ट प्रमाणाचा समजतात. मी सर्वत्र समप्रमाणात असूनही मला राहण्यासाठी एखादे ठिकाण समजतात. ज्याप्रमाणे अंथरुणात झोपलेला मनुष्य स्वप्नामध्ये वनाची शोभा पाहतो, त्याप्रमाणे मला कान नसतानाही कान आहेत, डोळे नसतानाही डोळे आहेत, गोत्र नसतानाही गोत्र आहे, रूप नसतानाही रूप आहे, अशी कल्पना करतात. मी अव्यक्त असताना मला व्यक्त समजतात. मी इच्छारहित असूनही मला इच्छा आहेत असे मानतात. मी जो स्वतः सिद्ध आणि नित्यतृप्त असतानाही मला अनेक गोष्टी समर्पण करून तृप्ती मानतात. मी व्यापक असल्यामुळे मला पांघरून घालता येत नाही, तरी पण ते मला अनेक वस्त्रे नेसवितात. मी निराकार आहे, तरी पण मला अनेक प्रकारचे अलंकार घालतात. मी सर्व विश्वाला उत्पन्न करतो, परंतु दुसऱ्यांनी मला उत्पन्न केले असे ते मानतात. मी सहज नित्य सिद्ध असतानाही माझ्या अनेक मूर्ती घडवितात. मी स्वयंभू असतानाही माझी प्राणप्रतिष्ठा करतात. मी सर्वत्र सर्व काळ समप्रमाणात असताना माझे आवाहन आणि विसर्जन करतात. मी सर्व काळ स्वतः सिद्ध व निराकार असताना मला बालपण, तारुण्य आणि वृद्धापकाळ अशा अवस्था आहेत असे समजतात. मी अद्वैत असूनही माझ्या ठिकाणी द्वैत मानतात. मी कर्मरहित असूनही मी कर्म करतो असे मानतात. मी अभोक्ता असूनही भोग भोगतो असे मानतात. मी कोणत्याही कुळात जन्माला येत नसूनही माझ्या अनेक कुळांचे वर्णन करतात. मी नित्य असतानाही मी मृत्यू पावतो असे मानून शोक करतात. मी सर्वांच्या अंतर्यामी राहणारा असूनही मला शत्रू आणि मित्र आहेत असे मानतात. मी स्वरूपभूत आनंदामध्ये सदैव रममाण असतानाही मला अनेक सुखांची इच्छा आहे असे मानतात. मी सर्वत्र समप्रमाणात असताना देखील मी एकाच स्थळी राहतो असे म्हणतात. संपूर्ण चराचरामध्ये मी आत्मतत्वाने व्याप्त असताना एकाचा कैवार घेतो आणि एकाला रागावून मारतो असे माझे चरित्र जगामध्ये रूढ करतात. फार काय वर्णन करावे. अशा प्रकारचे मनुष्याचे जे सामान्य धर्म आहेत तेच माझ्याही ठिकाणी आहेत असे त्या अज्ञानी लोकांचे विपरीत असे ज्ञान असते. जेव्हा दृष्टीसमोर एखादी मूर्ती पाहतात तेव्हा तो आकार म्हणजे तो देव आहे या भावनेने त्याची सेवा करतात. कालांतराने ती मूर्ती भंग पावली म्हणजे आता या मूर्तीमध्ये देव नाही असे समजून तिचा त्याग करतात. अशा प्रकारे मी मनुष्याचा देह धारण करतो असे समजतात. त्यामुळे माझ्या परिशुद्ध स्वरूपाच्या ज्ञानास त्यांचे विपरीत ज्ञान झाकून टाकते.